नमस्कार. श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो. सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी. महाराष्ट्रात एटीएम मशीन चोरी करून धुमाकूळ करणाऱ्या टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी केला पर्दाफाश. पिकअप वाहनासह 2 जण जेरबंद. शिंदखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुकवत येथील तापी काठावरील विहिरीचा वीज पुरवठा 29 ऑगस्ट 2025 पासून वीज बिल थकल्यामुळे खंडित. सुवर्णकार भारती सेवा संस्थान तसेच सुवर्णकार समाज उत्कर्ष महिला मंडळ वलवाडी यांच्यातर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न. आणि वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला व वाणिज्य महिला महाविद्यालय येथे भारतीय ज्ञान परंपरा आणि महिला या विषयावर 1 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न. आता बातमीपत्र विस्ताराने. महाराष्ट्रात एटीएम मशीन चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून पिकअप वाहनासह 2 जणांना जेरबंद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात एटीएम मशीन चोरी करून धुमाकूळ करणाऱ्या टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी पर्दाफाश केला असून पिकअप वाहनासह 2 आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक 17/1/2026 रोजी रात्री 2:15 वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय कॉटेज हॉस्पिटल समोरील बँक ऑफ बडोदा या बँकेच्या एटीएम मशीनला अज्ञात चोरटे लोखंडी साखळी बांधून पिकअप वाहनाने ओढून एटीएम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या रात्र गस्त पेट्रोलिंग करत असलेल्या अधिकारी व अंमलदार यांना मिळाल्याने पोलिसांनी तात्काळ घटना ठिकाणी धाव घेतली असता तेथे कोणी आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी आजूबाजूला शोध घेत असताना पित्रेश्वर स्टॉप जवळ एक संशयित पिकअप वाहन आडोशाला उभे असलेले दिसले, परंतु पोलीस वाहन पाहून आरोपींनी शादा फाट्याकडे पळ काढला. आरोपी यांनी प्रथम मुंबई आग्रा महामार्गावर जाऊन मध्य प्रदेशकडे जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याला वायरलेसद्वारे माहिती देऊन शिरपूर तालुका व थाळनेर पोलीस ठाणे यांना ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यास सांगितले. त्यामुळे आरोपींचा मध्य प्रदेशकडे जाण्याचा डाव हुकला. त्यामुळे आरोपींनी हाडाखेड येथून पुन्हा यू टर्न मारून पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न करून महामार्गावरून पुन्हा चोपडा रस्ता पकडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु महामार्गावर आरोपींचा शोध घेण्यासाठी थांबलेल्या पोलिसांनी आरोपींच्या वाहनासमोर बॅरिकेड टाकून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बॅरिकेड उडवून दहिवत गावात घुसले व पुन्हा पोलिसांना चकमा देऊन महामार्गावर येऊन चोपडा फाटा येथून चोपडा गावाच्या दिशेने पळाले. त्यांच्या मागावर असलेली दोन्ही पोलीस वाहनांनी आरोपींचा सुमारे 40 ते 45 मिनिटे पाठलाग केला. यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी त्यांच्या स्टाफसह मदत केली. त्या दरम्यान आरोपी हे पिकअप वाहनासह पळून जात असताना त्यांनी पिकअपला बांधलेली 15 ते 20 फुटाची लोखंडी साखळी रस्त्यावर लोंबकळत होती. त्यामुळे त्यातून घर्षण होऊन जाळाच्या ठिणग्या बाहेर पडत असताना शिरपूर पोलिसांनी जीवाची बाजी लावून पोलीस वाहनाचे टायर संधी मिळेल त्या ठिकाणी आरोपींना पिकअपला बांधलेल्या लोखंडी साखळीवर चढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आरोपीच्या वाहनाला ब्रेक लागत होता, परंतु पोलिसांचे वाहन अनबॅलन्स होत होते. आरोपींचा पाठलाग चालू असताना पोलीस आरोपीला पिछा सोडत नाही असे आरोपीच्या लक्षात आल्याने आरोपी चालू वाहनातून उडी मारून पसार झाले. त्यांच्या मागोमाग पोलीस पथक व सहकार्यासाठी आलेले नागरिक यांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते मिळून आले नाही. पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याकरता पथके तयार केली. पथकाने पिकअप वाहनाची माहिती घेतली असता सदरचे वाहने मुंबई येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास चक्र फिरून मूळ आरोपी पर्यंत पोहोचून हेमंत सुखलाल माळी वय 21 राहणार भिरडे तालुका जिल्हा धुळे, विदूर उर्फ विजय देवा जाधव वय 40 राहणार वसंतनगर तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांना ताब्यात घेतले. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मागील काही दिवसात एटीएम मशीन चोरी करण्याच्या घटनेची युट्यूबवर माहिती घेऊन त्यासाठी दिनांक 9/1/2026 रोजी पिकअप वाहन विकत घेतले व चोरीसाठी लागणारे इतर साहित्य विकत घेतल्याचे सांगितले. तसेच त्यांनी शिरपूर व्यतिरिक्त धुळे व अंमळनेर येथे दोर व साखळदंडाच्या सहाय्याने एटीएम मशीन ओढून चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. अंमळनेर येथे पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन फोडल्यावरून अंमळनेर पोलीस ठाण्यात तसेच धुळे शहर येथील HDFC बँकेचे 2 एटीएम मशीन फोडल्यावरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. गुन्ह्याचा तपास चालू आहे. आरोपी यांना सदर गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून पिकअप वाहन जप्त करून त्यांना 5 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, रवींद्र अखडमल, राजेंद्र रोकडे, आरिफ तडवी, सचिन वाघ, जितेंद्र आईरराव, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, भट्टू साळुंके, विनोद आखडमल, मनोज महाजन, प्रशांत पवार, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, रवींद्र महाले आदींनी केली. साधारणतः रात्री 2:30 वाजता एक शाहरुख किंजरी नावाचा एक रिक्षा चालकाचा फोन शिरपूर पोलीस स्टेशनला आला आणि 112 डायलला एक फोन आला की बँक ऑफ बडोदा येथील एटीएम समोर एक पिकअप व्हॅन आणि 2 इसम संशयितरित्या तिथे फिरत आहे. त्या अनुषंगाने सिनियर पीआय
परदेशी व त्यांच्या टीमने तात्काळ तिथे धाव घेतली असता सदर पिकअप व्हॅन 2 इसम हे तात्काळ तिथं ते पळायला लागले. पोलीस स्टेशनने लगेच नाकाबंदी करून शिरपूर तालुका पोलीस स्टेशन आणि थाळनेर इथे नाकाबंदी लावली. सदरची व्हॅन मध्य प्रदेश दिशेने पळू लागली, पण त्यांना कळलं की पुढे नाकाबंदी आहे म्हणून त्यांनी हाडाखेड नाकाच्या इथे पुन्हा टर्न मारून ते चोपडा फाट्याकडे जायला लागले. चोपडा फाट्याकडे देखील पोलिसांनी अतिशय जिद्दीने त्याचा पाठलाग केला. चोपडा फाट्याच्या इकडे संबंधित व्हॅन टाकून हे दोन्ही आरोपी पळून गेले. त्याच्यानंतर काही तांत्रिक पद्धतीने तपास करून आणि फास्टॅग वरनं रिव्हर्स आपण त्यांचा तपास करून 2 आरोपी हेमंत सुखलाल माळी राहणार धुळे आणि विजय देवा जाधव राहणार जिल्हा जळगाव या दोघांना आपण ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडनं पिकअप व्हॅन देखील आपण जप्त केलेली आहे व इतर जेवढं साहित्य होतं ते देखील जप्त केलेलं आहे. सदर आरोपींनी अंमळनेर येथील देखील सेम मोडसने एटीएम थेफ्ट केलेले आहे आणि धुळे शहर पोलीस स्टेशनवर देखील त्यांच्यावर सेम एटीएम थेफ्टचा गुन्हा दाखल आहे. मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो की ज्याप्रमाणे शाहरुख पिंजारी रिक्षा चालक यांनी पोलिसांना अतिशय योग्य वेळी माहिती दिली आणि आपण हा इतका मोठा गुन्हा उघडकीस आणू शकलो, तसेच सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की कोणत्याही स्थितीमध्ये आपल्याला काही सस्पिशियस आढळलं तर तात्काळ 112 डायल 112 वर आपण कॉल करावा. धन्यवाद. शिंदखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुखवत येथील तापी काठावरील विहिरीवरील विद्युत पंपाचा वीज पुरवठा दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी वीज बिल थकल्यामुळे खंडित करण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष कलावती माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. शिंदखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुखवत येथील तापी काठावरील विहिरीच्या विद्युत पंपाचे वीज कनेक्शन दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी वीज बिल थकल्यामुळे खंडित करण्यात आले आहे. या योजनेचे माहे ऑगस्ट 2025 पासून रुपये 43,35,770 रुपये एवढे वीज बिल थकीत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाणी पुरवठा होणार की नाही यासाठी पाणी जपून वापरा असे आवाहन नगराध्यक्षा कलावती माळी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केले आहे. याबाबत माहिती देताना नगराध्यक्ष कलाताई माळे यांनी सांगितले की शिंदखेडा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या सुखवत येथील तापी काठावरील विहिरीच्या मोटारीचे वीज कनेक्शन दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी वीज बिल थकल्यामुळे खंडित झाले आहे. या योजनेचे माहे ऑगस्ट 2025 पासून 43,35,770 रुपये एवढे वीज बिल थकीत आहे. वीज बिल हे नगरपंचायतीच्या नफा फंडातून अथवा 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून भरले जाते. दरम्यानच्या काळात प्रशासक असल्याने निधी अप्राप्त आहे आणि वीज बिल नफा फंडातून भरण्याबाबत काही प्रयत्न झालेले नाहीत. सद्यस्थितीत शहराला बुराई नदीमधून पाणी पुरवठा होत होता, मात्र गेल्या आठवड्यापासून बुराई नदीचा जलसाठा वेगाने कमी झाला आहे. परिणामी सुखवत येथील पाणी पुरवठा सुरू करणे अत्यावश्यक बनले आहे. तथापि वीज कनेक्शन जोडले गेले नाही तर शहराला नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. पॅनल प्रमुख राकेश माळी गटातील सर्व नगरसेवक यांनी नफा फंडातून रक्कम रुपये 1 लाख थकीत बिल भरण्याच्या सूचना केल्या आहेत. दिनांक 17/1/2025 रोजी या रकमेचा भरणा केला असून वरील पातळीवरून खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी नगराध्यक्षा कलावती माळीसह नगरसेवक प्रतिनिधी सुभाष माळी, अरुण देसले, नगरसेवक अर्जुन सोनवणे, नगरसेविका कमलाबाई पाटोळे, स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी, प्रकाश चौधरी, मनीष माळी, वैभव गुरव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पण बऱ्याच अनुभव आहे. एकूण थकबाकी 22 लाख रुपये होती, परंतु ती ऑगस्ट 2025च्या बिलामध्ये 22 लाखापर्यंत दिसते. त्यावेळेस 2 लाख रुपये भरले गेलेले होते, परंतु आता नवीन वीज बिल 4 महिने खंडित होता, 5 महिने, तर त्याच्यावर 23 लाख रुपये नवीन वाढवून आलेले. ते कशाचं आहे ते पण आपण करतोय, नेमकं काय आहे त्याची पण चौकशी करतोय. गावातील संवेदनशील विषय म्हणजे असं होऊ शकतं की सत्तारूढ हे बसले लगेच गावातील पाणी बंद झालं, परंतु याची जाणीव आपण सगळ्यांनी जनतेला करून द्यावी याच्याकरता या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. माननीय पालकमंत्र्यांशी पण आपण याच्याशी आम्ही संपर्क साधून, माननीय जिल्हाधिकारी यांच्याशी पण पत्राद्वारे संपर्क साधून याच्याबाबत तीव्र हालचाली सुरू आहे. हा विषय आपल्याला बंद करता येणार नाही. आज शनिवारी सुट्टी होती, रविवारी सुट्टी, याच्याने हा बंद नाही करावा लागणार, कारण पाणी आपल्याला द्यावंच लागणार आहे. ही परिस्थिती अशी आहे. टोटल किती थकीत आहे? ते आपल्याला 43 लाख आकडा आहे. 43,37,000. किती दिवसाचं असेल ते? हे तर मागून थकीत साचत आलेलं आहे. त्याचा कालावधी किती त्याचा आपण शोध घेतोय. ऑफिस बंद असल्यामुळे ते आपल्याला माहिती. या संदर्भात आपण आपले प्रशासकीय अधिकारी हो त्यांच्याशी पत्रव्यवहार पण केलेला आहे. त्यांनी पण पत्रव्यवहार केलेला आहे MSCBशी की ते 22 लाख आमचं थकीत आहे बुवा, तुम्ही 23 लाख वाढीव का दिले ते फागणेकर साहेबांनी वरच्या अधिकाऱ्यांना कळवलेलं आहे. थकीत असल्याची कारण तुम्ही विचारले का? मग हे आता कार्यालयीन सुट्टी आल्यामुळे आणि 1-2 दिवसात जे प्रकार आहेत त्याच्यामुळे हे सगळे मागतं राहिलेलं आहे.
महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये संवेदनशील मुद्दा आहे. पाणी पुरवठा झालाच पाहिजे, त्याच्याकरता लवकरात लवकर प्रक्रिया सुरू व्हावी. आणि नागरिकांनी संयमाने सध्या पाणी वापरावे हा एक मुद्दा आहे. शक्यता आहे लवकरात लवकर तो पाणी पुरवठा सुरळीत पण होऊन जाईल आणि शनिवार रविवार कोणी सुट्टीचं काही कारण सांगू शकतात, त्याच्यामुळे सोमवारी पण कनेक्ट होऊन जाईल. परंतु तसं अजून पॉझिटिव्ह आपल्याला मिळालेलं नाही, पण आपले प्रयत्न सुरू आहेत. आता बंद केलंय का मग डिस्कनेक्शन? बंद जे ऑगस्ट 2025 पासून बंद आहे, असं आहे. खंडित केलेला सुवर्णकार भारतीय सेवा संस्थान तसेच सुवर्णकार उत्कर्ष महिला मंडळ गलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. सुवर्णकार भारतीय सेवा संस्थान तसेच सुवर्णकार समाज उत्कर्ष महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी वलवाडी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आलेल्या मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सुवर्णकार भारतीय सेवा संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रीय सोनार संघटन, सोनार समाजाच्या महिलांचा संघटन करणे हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत उर्मिला मोरे हे कार्य करीत असून त्यांच्या नियुक्तीनंतर अनेक सामाजिक उपक्रम ते राबवित आहेत. महिलांना एकत्रित करून महिलांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देत असून सुवर्णकार समाजाच्या महिलांच्या अडीअडचणी सोडवणे, त्यांना प्रोत्साहन देऊन समाज कार्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच सर्व सोनार शाखा एकत्रित करणे, दूर अंतरावरील सुवर्णकार समाजाच्या संपर्कात येणे, एकमेकांशी व्यावसायिक मदत व सहकार्य करणे, वैवाहिक स्थळांची माहिती व देवाणघेवाण करणे, सांस्कृतिक व सामाजिक सलोखा स्थापित करणे या हेतूने या ठिकाणी कार्य होत असून सुवर्णकार भारती सेवा संस्थान हस्तिनापूर पदाधिकाऱ्यांची या उद्देशाने नियुक्ती करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उर्मिला मोरे, विद्या कुलथे, ज्योती चित्ते, उज्ज्वला पोद्दार, ज्योती लोळगे, पुष्पा पोद्दार, ललिता पोद्दार, रंजना विस्पुते, कविता मोरे, गायत्री जाधव, कविता आयरराव, मीना रनाळकर, संगीता विस्पुते, सुनीता सोनार, रेखा विस्पुते, रंजना सोनार यांच्यासह सर्व महिला वर्ग उपस्थित होते. याच प्रसंगी महाराष्ट्र प्रांतीय अध्यक्ष म्हणून उर्मिला विजयानंद मोरे, प्रांतीय उपाध्यक्ष म्हणून विद्याताई कुळथे, धुळे जिल्हाध्यक्ष म्हणून ज्योती चित्ते, प्रांतीय संपर्क सचिव उज्ज्वला पोद्दार, प्रांतीय सहसंघटन सचिव ज्योती लोळगे, धुळे जिल्हा उपाध्यक्ष पुष्पा पोद्दार, सुनीता सोनार, कल्पना बनसोड, जिल्हा महामंत्री सचिव ललिता पोद्दार, धुळे जिल्हा संघटन सचिव सोनाली विस्पुते यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले. नमस्कार, मी उर्मिला मोरे, स्वर्णकार भारतीय समाज, स्वर्णकार भारतीय संस्था हस्तिनापूर इथले प्रांतीय अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे. आणि हा पदाचा जो भार मला दिला आणि तो मी पहिले समजून घेतला आणि त्यानंतर ज्या महिलांचा संघटितपणा केला, एकत्रपणा केला मी, की स्वर्णकार समाज खूप मोठा आहे, पण त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या शाखा आहे आपल्या वेगवेगळ्या. पण त्या शाखा नसताना एकच होणार म्हणून आपण हा एक संघटन करतोय. त्याच्यासाठी आपण ह्या महिलांना प्रमाणपत्र देऊन आणि त्यांचा सत्कार सन्मान करून हा जो संक्रांती सोहळा जो हळदी कुंकाचा आहे, त्या निमित्ताने मी या महिलांचा छोटे खाणे सुमारे काय नसो पण त्यांचा सत्कार केला आणि त्यांनी पण ह्या संस्थेत जोडून जो मला साथ दिली त्याच्याकरता मी त्यांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि ही संस्था इतकी उत्कृष्ट आहे की जास्तीत जास्त महिलांनी याच्यात भाग घ्यावा आणि त्याच्यामध्ये खूप मोठं कार्य असं आहे की जितकं कार्य महिलांना करता येईल त्याच्यात जास्तीत जास्त येईल. प्रत्येक भागात म्हणजे हा महाराष्ट्र म्हटला की खूप मोठा येतो, त्यात महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाखेतून महिला निवडली जाते आणि त्याच्यातून त्यांनी यदि जमातनी 2 महिला निवडल्या की त्यांनी पुढे ती शाखा पुढे चालवायची. त्याचप्रमाणे आपण हा धुळे महाराष्ट्रामधला आहे, त्याच्यात पण भरपूर महिलांनी भाग घेतला, त्या जॉईन झाल्या या ग्रुपला, त्याकरता मी त्यांचे मनस्वी आभार मानते. नमस्कार, मी विद्या चंद्रशेखर बोलते. भारतीय समाज संघटना हस्तिनापूर यांच्यातर्फे ही संघटना ही आयोजित केलेली आहे, जे धुळ्यामध्ये ती सुरुवात झाली आहे मोरेताईंच्या मार्फत. त्या संघटनेमध्ये जेवढ्या काही आमचे विभाग आहेत सोनार समाजामध्ये जे प्रभाग पडलेले आहेत त्या सर्वांना संघटित करणं आणि त्यांना पुढे घेऊन चालणं आणि ह्या माध्यमातून एक सामाजिकरण आणि स्त्रियांच्या बाबतीत जी जागरूकता आहे, तो अवेअरनेस आहे, तो पुढे नेणं आणि संपूर्ण समाजात संघटित करून चालणं हे जे कार्य आमच्या सोबत मी उपाध्यक्ष आहे त्याची आणि आम्ही ह्या पदासोबत पूर्णपणे न्याय. वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला व वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर धुळे येथे शनिवारी विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत वुमेन स्टडीज सेंटर धुळे अंतर्गत
भारतीय ज्ञान परंपरा आणि महिला या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला व वाणिज्य महिला महाविद्यालय देवपूर धुळे येथे शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत वुमेन स्टडीज सेंटर धुळे अंतर्गत भारतीय ज्ञान परंपरा आणि महिला या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न झाले. सदर कार्यक्रमाची सुरुवात संस्कृता श्री पराशक्ती या विद्यापीठ गायनाने करून दीप प्रज्वलन माल्यार्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर D.Z. चौधरी यांनी केले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून SNDT महिला विद्यापीठ मुंबई येथील प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रुबी ओझा लाभले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की भारतीय ज्ञान परंपरा हा विषय खूप महत्त्वाचा आहे. ही परंपरा हजारो वर्षापासून सुरू आहे. ही परंपरा मिटवण्याचा खूप प्रयत्न झाले, पण ही परंपरा आजही चालू आहे. पुरुष जेव्हा कष्ट संघर्ष करत होते तेव्हा ही परंपरा टिकवण्याचा महिलांनी प्रयत्न केले आहे. महर्षी कर्वे यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी महिला विद्यापीठ सुरू केले. आजच्या लोकशाहीत आणि आर्टिफिशियल युगात महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण राहील. प्राध्यापकांनी पुढच्या पिढीसाठी चांगले काम करायला हवे असे सांगितले. प्राध्यापक डॉक्टर वंदना महाजन प्रसिद्ध साहित्यिका व समीक्षक या सदर कार्यक्रमात बीजभाषक म्हणून लाभला. त्यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेघा कामेरकर या उपस्थित होत्या. सदर राष्ट्रीय चर्चासत्रात एकूण 200 शोध निबंध सादर करून प्रकाशित करण्यात आले. हा कार्यक्रम 4 सत्रामध्ये आयोजित करण्यात आला. यात प्रमुख प्राचार्य डॉक्टर रामकिशन दहीफळे, कला महिला महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र तलवारे, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ ब सौ उमवी जळगाव, प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील, अधिष्ठाता मानव्या विद्या शाखांक ब सौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव हे सर्व मान्यवर सत्राचे प्रमुख म्हणून लाभले. वुमेन स्टडीज सेंटरच्या समन्वयक प्राध्यापक अस्मिता इंगोनेकर, सहाय्यक समन्वयक डॉक्टर नामदेव माळी व डॉक्टर पूनम गिरासे तसेच महाविद्यालयातील IQAC चे समन्वयक डॉक्टर विनोद उपरवट, प्राध्यापक RK शिंदे, प्राध्यापक दिनेश खंडारे, डॉक्टर संजय पाटील, प्राध्यापक राजेंद्र ब्राह्मणे, डॉक्टर वर्षा दावाडे, प्राध्यापक सचिन काळे, प्राध्यापक महादेव जमदाडे, अधीक्षक महेंद्र बागुल तसेच विजय बागडे यांनी या राष्ट्रीय चर्चासाठी मोलाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर नामदेव माळे यांनी केले तर प्राध्यापक अस्मिता इंगोनेकर यांनी आभार प्रदर्शन केले. विषय के हिसाब से विषय बहुत जरूरी है और इससे पता चलता है कि 200 से अधिक पेपर प्राप्त हुए हैं. मतलब ये कि सभी को इसको ये विषय और ये समय कितना महत्वपूर्ण लगा है कि लोगों ने बढ़ चढ़ के इसमें हिस्सा लिया, पार्टिसिपेट किया. कलकत्ता तक से लोग आए हैं, बाहर से लोग आए हैं. आप सभी का यहाँ पे SNDT वुमेन्स यूनिवर्सिटी के महाविद्यालय की तरफ से स्वागत है. और मैं वुमेन्स स्टडी सेंटर को और महाविद्यालय को बहुत बहुत बधाई देना चाहती हूँ कि उन्होंने इस सेमिनार का आयोजन किया है. यहाँ पे ये विषय जो है वो बहुत महत्वपूर्ण है. भारतीय ज्ञान परंपरा और महिला. भारतीय ज्ञान परंपरा तो बहुत पुरानी है. हम सब वो भाग्यशाली लोग हैं जो सैकड़ों नहीं हजारों वर्षों की परंपरा अपने साथ लेके चलते हैं. और इस परंपरा को ऐसा नहीं है कि बहुत स्मूथ चलती आई है ये परंपरा. इसको खंडित करने के बहुत प्रयास हुए, इसको मिटाने के बहुत प्रयास हुए, पर कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं है हमारी. सदियों रहा है दुश्मन का. तो ये ज्ञान परंपरा जो हमारी सदियों से बह रही है, ये वैदिक कालीन समय से लेके और बहुत ऋषि मुनियों का, और मैडम है यहाँ पे, मैडम का विषय है तो वो आपको बहुत अच्छी तरह से बताएंगी ये परंपरा कैसे चली. मैं उसमें विषय में नहीं जाती हूँ. लेकिन पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रात ATM मशीन चोरी करून धुमाकूळ करणाऱ्या टोळीचा शिरपूर शहर पोलिसांनी केला पर्दाफाश. पिकअप वाहनासह 2 जण जेरबंद. शिंदखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सुखवत येथील तापी काठावरील विहिरीचा वीज पुरवठा 29 ऑगस्ट 2025 पासून वीज बिल थकल्यामुळे खंडित. स्वर्णकार भारती सेवा संस्थान तसेच स्वर्णकार समाज उत्कर्ष महिला मंडळ वलवाडी यांच्यातर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न.
आणि वेस्ट खानदेश भगिनी सेवा मंडळ संचलित कला व वाणिज्य महिला महाविद्यालय येथे भारतीय ज्ञान परंपरा आणि महिला या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.